प्रत्येकाला असं वाटतं की माझं हस्ताक्षर सुंदर झालं पाहिजे, पालक सांगतात, शिक्षक सांगतात, पण माझ्या हस्ताक्षरामध्ये बदल होत नाही. तर त्यासाठी मी पुस्तक घेऊन आलो. ऑकस सुलेखन पुस्तिका या माध्यमातून, या किटच्या माध्यमातून तुमचं हस्ताक्षर 100% सुंदर होणार आहे फक्त 30 दिवसामध्ये. आणि माझा व्हिडिओ पहा आणि या पुस्तकाचा सराव करा. हे पुस्तक ऑनलाईन अवेलेबल आहे. मला व्हॉट्सअपवर नवीन कमेंट करा आणि पुस्तक मागवा. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सराव करा. तुमचं हस्ताक्षर 30 दिवसामध्ये सुंदर होणार आहे. तर चला मग माझ्या व्हिडिओकडे. चला तर विद्यार्थ्यांनो, आता आपण आपल्या शेवटच्या अक्षराच्या अध्यायाला सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला म्हणींचा सराव करायचा आहे. या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे तुम्हाला यावर सराव करणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही हे सर्व करत असताना तुमच्या हस्ताक्षरामध्ये खूप बदल झालेला तुम्हाला जाणवत असेल आणि हाच बदल तुम्हाला कायमस्वरूपी असाच टिकून ठेवण्यासाठी सराव करणं गरजेचं आहे. वरील दिलेल्या सूचनेप्रमाणे 45 अंशाच्या कोनामध्ये तुम्हाला हा पेन धरत तुम्हाला हा सराव करायचा आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल आणि त्यांना सुंदर हस्ताक्षर किट हवा असेल तर माझ्या खालील नंबरवर ते कमेंट करू शकतात. त्यानंतर जाऊया आपण पुढच्या अक्षराकडे. या ठिकाणी तुम्हाला अक्षर कसे गिरवायचे या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित दाखवलं आहे. त्या पद्धतीने तुम्ही या दिलेल्या अक्षरावर गिरवायचं आहे. गिरवत असताना पेन व्यवस्थित चालतो की नाही याकडेही लक्ष देणे गरजेचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला या म्हणींचा सराव करायचा आहे. आता आपण जाऊया पुढच्या म्हणींकडे. आता सर्व विद्यार्थ्यांना असे वाटते की माझं हस्ताक्षर छान झालं पाहिजे, त्यासाठी काय केले पाहिजे. तर तुम्ही पेन धरताना हा नेहमी 2 सेंटीमीटर उंचीवर धरलेला पेन तुमचा हवा आहे. त्यानंतर तुमच्या पेनाला पाठीमागं टोपण तुम्ही लावायचं नाही, त्यामुळे तुमचं हस्ताक्षर खराब होतं. आणि पेन हा घट्ट धरायचा नाही तर खूप सैल धरायचा, त्यामुळे तुमचे हस्ताक्षर छान होते. म्हणून तुम्ही हा सराव करताना व्यवस्थित आणि छान असा हा सराव करायचा आहे. पेन धरताना तुम्ही या अशा प्रकारची काळजी घेतली तर तुमच्या हस्ताक्षरामध्ये होणाऱ्या चुका ह्या दुरुस्त होतील आणि तुमच्या हस्ताक्षराला स्पीड आणि वळण या दोन्ही गोष्टी प्राप्त होतील. त्यामुळे मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही हा पेन धरत याचा तुम्हाला सराव करायचा आहे. तरी विद्यार्थी मित्रांनो, हा सराव करत असताना खूप तुम्हाला मेहनतीने हा सराव करायचा आहे. आता आपण या पुस्तकामध्ये बेसिक पासून सर्व काही याच्यामध्ये शिकलेलो आहोत. तरी आता तुमचं लिखाण पूर्ण झाल्याच्या नंतर एक तुम्हीही असा प्रकल्प केला पाहिजे की या वहीप्रमाणे तुम्हीही परत पहिल्यापासून या सर्व अक्षरांचा तुम्ही सराव करणं गरजेचं आहे. कारण लिहित असताना आणि पुढे जात असताना मागील अक्षरांचा थोडा विसर पडल्यामुळे आपल्याला त्या अक्षरांचे वळण लक्षात राहत नाही. म्हणून मागील दिलेल्या अक्षरांचा तुम्हाला बेसिक पासून सराव करणं खूप गरजेचं आहे. अशा प्रकारे आता ही म्हण पूर्ण झालेली आहे. चला तर मग आता आपण पुढच्या म्हणीकडे जाऊया आणि त्या म्हणीला सर्व व्यवस्थित तुम्ही या पेनाप्रमाणे गिरवत ही म्हण पूर्ण करायची आहे. खालील दिलेल्या ओळीमध्ये तुम्हाला छान असा सराव करायचा आहे. आणि सराव करत असताना तुम्हीही तुमच्या वहीमध्ये या सर्व लिखाणाचा सराव करणं गरजेचं आहे. या ठिकाणी मी तुम्हाला काही प्रश्नचिन्ह दिलेलं आहे, त्याचाही तुम्ही बारकाईने सराव करणं गरजेचं आहे. हा प्रश्नचिन्ह आहे.
अशा प्रकारे तुम्हाला ही म्हण परत खालच्या ओळीवर काटेकोरपणे आणि जसे वरती अक्षर दिसते त्या पद्धतीनेच तुम्हाला ही म्हण पूर्ण करायची आहे. डोक्यावरची रेषा मारताना सरळ आणि काळ्या रेषेला खेटून अशी तुम्हाला रेषा मारायची आहे. कारण तुमची डोक्यावरची रेषा ही तुमचं अक्षराचे सौंदर्य वाढत असते. त्यामुळे व्यवस्थित आणि सुटसुटीत अशा प्रकारे तुम्हाला या अक्षरांचा सराव करणं खूप गरजेचं आहे. चला तर मग आता आपण जाऊया पुढील म्हणीकडे. या म्हणीवर तुम्हाला काटेकोरपणे आणि व्यवस्थित गिरवायचे आहे. प्रत्येक अक्षर यामध्ये आपण सरावासाठी घेतलेले आहे. अशा प्रकारे तुम्ही हा पेन धरत हे अक्षर पूर्ण व्यवस्थित करायचे आहे. आता तुम्हाला ही वही पूर्ण झाल्याच्या नंतर खूप छान वाटणार आहे, कारण तुमचे अक्षर खूप छान झालेले आहे विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे तुम्हाला ही म्हण व्यवस्थित पूर्ण करायची आहे. पेन चालवताना व्यवस्थित पेनमधून शाई येत आहे की नाही याची खात्री करणं गरजेचं आहे. आणि शाई संपल्याच्या नंतर मी तुम्हाला दिलेल्या इंजेक्शनच्या मार्फत तुम्ही ते कार्ट्रिज काढून त्याच्यामध्ये शाई भरायची आहे. कारण आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक वेळेस कार्ट्रिज घेणं शक्य होत नाही आणि कार्ट्रिजमध्ये आपले पैसे जास्त जातात. त्यामुळे आपण दिलेल्या इंजेक्शनच्या मार्फतच शाई त्या पेनामध्ये भरायची आहे, कारण त्यामुळे तुमचे पैसे वाचणार आहे. अशा प्रकारे या अक्षरांचा तुम्हाला छान असा सराव करायचा आहे. सराव करताना प्रत्येक अक्षराचा तुम्ही मागील जो सराव केला आहे त्या पद्धतीनेच तुम्हाला ह्या अक्षर व्यवस्थित गिरवणे गरजेचे आहे. अशा प्रकारे आपली ही म्हण पूर्ण झालेली आहे. प्रत्येक अक्षराकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन या अक्षरांचा सराव करणं गरजेचं असतं. आणि जी ती 2 लाईन सोडलेल्या आहेत तुमच्यासाठी त्या तुमच्या वहीच्या रेषेप्रमाणेच त्याचे अंतर घेतलेले आहे. कारण तुम्हाला कोणत्याही प्रकारे लिखाण करताना कोणती अडचण येऊ नये याचा विचार करून ती रेषा त्या प्रमाणातच घेतलेली आहे. अशा प्रकारे तुम्हाला ही म्हण पूर्ण करायची आहे आणि खालच्या ओळीमध्ये त्या म्हणीचा तुम्हाला सराव करणं गरजेचं आहे. आता यापुढे जाऊन मी सुंदर हस्ताक्षरावर एक सुंदर अशी प्रतिज्ञा तयार केलेली आहे. ती प्रत्येक मुलाला आवडेल. एकदा तुम्ही ही पूर्ण व्यवस्थित वाचा, म्हणजे तुम्हाला खूप छान वाटेल. सुंदर हस्ताक्षर माझा दागिना आहे, सुंदर हस्ताक्षरावर माझे प्रेम आहे. अशा प्रकारे ही खूप छान अशी कविता या ठिकाणी, प्रतिज्ञा या ठिकाणी तुमच्यासाठी मी ही स्वतः तयार केलेली आहे आणि या पूर्ण प्रतिज्ञेचा तुम्हाला सराव करायचा आहे. आता ही पूर्ण प्रतिज्ञा मी तुम्हाला दाखवत नाही, कारण तुम्हाला खालील अक्षरांचा स्वतः सराव करायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला ही पूर्ण कविता, पूर्ण प्रतिज्ञा तुम्हाला लिखाण करून पूर्ण करायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ही तुम्हाला पूर्ण वाचून पूर्ण कंप्लीट करायची आहे. आणि माझ्या पुढील ही नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना या हस्ताक्षराबद्दल तुम्ही नक्की माहिती सांगा.
कारण त्यांचेही हस्ताक्षर सुधारेल. अशा प्रकारे या दिलेल्या अक्षरावर तुम्हाला काटेकोरपणे पेनाने गिरवायचे आहे. पेनाने गिरवत असताना व्यवस्थित पेन धरणे गरजेचे असते, कारण तुम्ही जर चुकीचा पेन धरला तर तुमच्या पेनमधून शाई पेजवर येणार नाही आणि तुम्हाला त्या गोष्टीची अडचण होईल. म्हणून पेन धरताना व्यवस्थित आणि काटेकोरपणे 45 अंशाच्या कोनामध्ये हा पेन धरणे खूप गरजेचे आहे. अशा प्रकारे खालील सर्व तुम्हाला पूर्ण करायचे आहे. ही प्रतिज्ञा 2 पानी आहे आणि हे खालचं सर्व तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला शेजारी काही पानं दिलेली आहेत, त्या पानावर तुम्हाला सराव करणं गरजेचं आहे. ज्या म्हणी तुम्हाला आवडल्या असतील ते याच्यामध्ये सराव करायचा आहे. आणि माझा या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व मित्रमैत्रिणीला पाठवा. हे आपल्या पुस्तकाचं कवर आहे, या ठिकाणी सर्व माहिती दिलेली आहे. अशा प्रकारे या पुस्तकाचा तुम्हाला सराव करणं गरजेचं आहे. या ठिकाणी हे पूर्ण किट दाखवलेलं आहे. या किटप्रमाणे तुम्हाला सर्व वस्तू ऑनलाईन मिळणार आहेत. अशा प्रकारे या पुस्तकाचा तुम्हाला सराव करणं गरजेचं आहे. हे आपलं बॅक कवर आहे. या ठिकाणी हा माझा मोबाईल नंबर आहे, याच्यावर तुम्ही मला कमेंट करू शकता आणि प्रश्न विचारू शकता. धन्यवाद.